हा भंडाराच माझ्या बरोबर साक्षीदार आहे. त्यामुळे जी काय मी बोलतोय, जी काय आज माझी व्यथा मांडतोय, ह्या भंडाऱ्यावरच सर्व जनतेचा, तुमचा, आमचा विश्वास आहे. त्यामुळे मी जी काय बोलणार आहे ती खरंच बोलणार आहे. माझ्या तोंडून वाचा ही चुकीची येणारच नाही. पाणी साठल्यानंतर खूप दिवस साठलं ना की त्याला कुठेतरी वास सुटतो, आणि वास सुटल्यानंतर की त्या पाण्यापासून जाताना नाकाला रुमाल लावून सगळेजण जातात. तशी कुठेतरी अवस्था माझ्यासारख्या कार्यकर्त्याची झालेली होती. सर्वप्रथम मी मनापासून ज्यांना देव मानतो, मानत आलो आणि पुढेही मानणार आहे, त्यांचा आदर ठेवणार आहे, ते म्हणजे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय मोठे पवार साहेब यांनी माझ्या कुटुंबावरती खूप प्रेम केलेलं आहे. माझ्या आजोबांपासून प्रेम केलेलं आहे. आज माझ्या वडिलांनंतर मी तिसऱ्या पिढीत वावरत होतो. आज त्याच निष्ठेने मी काम करतोय आणि करत आलो होतो. आज त्यांनी जी काय मला संधी दिली होती ती त्यांच्यामुळेच होती. जी काय आज मी तुमच्या पुढे आहे ते त्यांच्यामुळेच आहे. त्यामुळे कायम मला त्यांच्याबद्दल आदर राहणार आहे. आणि आतापर्यंत ज्या ज्या वेळेला त्यांनी मला संधी दिली, मला मानाचं स्थान दिलं, त्याबद्दल मी मनापासून, कोपऱ्यापासून त्यांच्या पायाखालची माती कपडा लावून त्यांचा आभार व्यक्त करतो. पण आता तालुका लेवलला निष्ठेच्या पाण्याला वास यायला लागला, आणि ती वास निघण्यासाठी बांध फुटणं महत्वाचं होतं. आणि ते पाणी बांध फुटल्याशिवाय निवळणार नाही हे कुठेतरी लक्षात आलं, निकळणार नाही. म्हणून आज हा मला निर्णय आदरणीय जिल्ह्याचे नेते राहुलदादा कुल असतील, गारटकर दादा असतील, आदरणीय आमचे सहकारी जिल्हा परिषद मधले माझ्या थोरल्या भावासारखा उभा राहणारा माझा प्रवीण भाई असतील, त्यांच्या कुठेतरी येऊन मला त्यांच्या पुढे व्यथा मांडण्याची, किंवा त्यांनी पण मला त्या गोष्टी सन्मानाने विचारलं, म्हणून आज मला मी कुठेतरी निर्णय घेण्याची वेळ आली. मी खरं सांगतो, माझी हे अस्तित्वाचा विषय, आज मी इथं बसलोय म्हणजे माझ्यासाठी ही खूप मोठी जोखमीचा विषय. आणि भविष्यात काय होईल काय नाही मला माहित नाही, पण मी नक्कीच रिस्क घेऊन इथं बसलेलो आहे. झालं तर माझं चांगलं होईल, नाहीतर वाईट होईल, अशा मानसिकतेने इथं बसलेलो आहे. दादा 2019ला तुम्ही होतात, आमदारकीला बाह्य पण होते. माझ्या वडिलांनी सुद्धा खूप निष्ठेने काम केलं. राजेंद्र दादा तांबिले, निष्ठा काय असते तुम्हाला आज सांगा. आज त्या आमदारकीला सगळ्यात पहिल्यांदा जर शिफारस केली असेल आमदारकीची मोठ्या साहेबाला, तर माझ्या वडिलांनी केली होती. ज्यांची करायची त्यांची केली. त्यावेळेस म्हणले हे नाही चालणार तर मग ह्यांचं काय, कोण दोन्ही पैकी चालू शकतं, ह्यांचीही केली. एवढं प्रामाणिक काम, वस्तुस्थिती मांडली. आणि त्याच इलेक्शनच्या मतदाना दिवशी दादा माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता. माझ्या वडिलांना मी वडापुरीत बुथवरती सगळ्यांना हात जोडत होतो, आणि माझ्या शेजारनं ॲम्ब्युलन्स केली. तरी मला माहित नव्हतं माझी वडील आहेत. मला नंतर कळलं. मी हॉस्पिटलमध्ये गेलो, त्यांच्या एंजिओप्लास्टीच्या ऑपरेशनला घेऊन जात असताना स्ट्रेचरवर ढकलत असताना माझे वडील मला म्हणतात, दादा तू इथं थांबू नको, तुझी गरज तिथं आहे, स्थानिक नेतृत्वाला गरज आहे तुझी. आज तू तिथं नाही दिसला तर लोकांना खूप वेगळं वाटेल. जा बाळा तू, संध्याकाळी आपण गप्पा मारू. माझा बाप स्ट्रेचरवरती ऑपरेशन थिएटर मध्ये ढकलतोय, आणि मी वडिलांना म्हणतोय, अहो हे काय आहे, तुमची आज परिस्थिती काय नाही, तुझा तुझा बाप म्हणून सांग. आणि तिथून मी दगडासारखं मन करून डोळं पुसत पायऱ्या इनामदार डॉक्टरचे उतरून शहाजी मामा साक्षीला तिथं
रिडणीपासून परत कामाला लागलो, हात जोडले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान द्या, प्रामाणिक काम केलं दादा. आणि शेवट गोकळी गावामध्ये येऊन संध्याकाळी 7 वाजता लोकांना माहित नव्हतं, लोक म्हणून ते बाह्य उशीर केला, काय कुठल्या तोंडाने सांगू का उशीर झाला. पण ज्यावेळेस कळलं त्यांनीच मला खुर्ची दिली आणि गोखळीतलेच राजाराम तरंगे भाऊ असतील, हरणावळ गुरुजी असतील, सचिन तरंगे असतील, असे अनेक तिथले सगळे स्थानिक जे आहेत सहकारी, त्यांनी मला पाणी प्यायला दिलं. आणि ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस म्हणलं जातं आणि कामच केलं नाही, शिंतोडे उडवायचं कामच चालू. कुणी काय बोलायचं म्हणलं, नम्रतेने पुढे गेलो तरी ही गद्दार आहेत, अशी सौम्य भाषा कुठे ना कुठे तरी चालूच आहे. निष्ठा म्हणजे काय असतं आता तुम्हीच सांगा. माझा साधा प्रश्न आहे सगळ्यांना तालुक्यामध्ये, कार्यकर्ता म्हणून काय काम केलं पाहिजे. चांगलं झालं तर तुमच्यामुळं, वाईट झालं तर आमच्यामुळं. 2 माणसं तुमच्याकडे आली म्हणून तुमच्यामुळं, तुमच्यावर नाराज होऊन गेले म्हणून आमच्यामुळं. आज विष पचून 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 आज आमच्या शरीरात त्याची रिएक्शन व्हायला लागली. व्यथा ऐकायला कोणीच नाही. ज्यांना देव म्हणते त्यांच्या पुढे गेलो मांडायला तर त्यांच्याकडनं ते जबाबदारी व्यक्ती मोठी आहेत, त्यांना आपण त्यांच्या हे करू शकत नाही. 2022 नंतर 24 ची वेळ आली, 19 नंतर तिथं तर आम्हाला बाप लेकाला विचारतच घेतलं नाही. तरी आम्ही प्रामाणिक काम केलं, जे निर्णय घेतले तिथं आम्ही त्याला साथ दिली. पक्षाचा फायदा होतोय, समीकरणाचा फायदा होतोय, तिथं आम्ही पोटात घट घट गिळत राहिलो, कुठल्याच गोष्टीला आम्ही हे केलं नाही. तरी त्यानंतर बी परिस्थिती तशीच. माणूस आहे, तुम्हाला बी जसं मन आहे तसं आम्हाला पण आहे, तुम्हाला जसं काळीज तसं आम्हाला बी आहे, सामान्य माणसाला जशी मन आहे तशी आम्हाला बी. वयाच्या 25व्या वर्षी मला लोकांनी निवडून दिलं, मी समाजात काम करतोय म्हणून ही माझी चूक आहे का. समाजात चांगलं काम करतोय म्हणून तो वाईट, ज्याचं समाजात बदनाम काम आहे आणि जो जवळ आहे तो चांगला. आणि मी बोलतोय म्हणजे आज बोलतोय मी तर आहेच, पण माझ्यासारखे सामान्य लोक अशा पद्धतीत सगळेजण दबून बसलेले आहेत. आज त्यांच्या वतीने सुद्धा माझ्या भावनाची निघतात, त्यांच्या पण भावना त्याच असणार आहेत आणि त्याच असतील, त्यांची वाचा माझ्या तोंडून फुटते. खूप जड काळीज करून ह्या गोष्टी करत आलो. 24चा विषय झाला, कालांतराने काही गोष्टी बदलत गेल्या. वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गट माझा परत उभा राहिला, तिथं जनरल पोलीस पडलं. सगळ्यांना मी सन्मानाने विचारायचा प्रयत्न केला, की बाबा तुमची काय अडचण नसेल तर मी इच्छुक आहे, उभा राहू का. माझी काय अडचण नाही, तू निश्चित उभा राहा, तुझा स्टँडिंग मतदारसंघ आहे, तू लोकांना भेटी गाठी घेतल्याच पाहिजे, माझी पूर्ण मदत राहील. पण आपल्याला आप्पासाहेब जगदाळे यांना विश्वासात घेतलं पाहिजे, साहजिक आहे, ते माझे गुरुवर आहेत, ह्यांचाही मी मनापासून आदर करतो, मामांचाही मनापासून आदर करतो. त्यावेळेला माझ्या वडिलांची माझी परत मंत्री महोदयांची भेट घातली. वडील पण म्हणले तुमची काय अडचण नसेल तर अभिजितला तयारी करू दे का. नाही माझी काय अडचण नाही, आपल्याला आप्पासाहेबांना विश्वासात घ्या, काय अडचण नाही. ठीक आहे, तुमची जर परवानगी असेल तर साहेबांना आम्ही भेटतो, आप्पासाहेबांना भेटा म्हणले, नाही काय माझी अडचण. ज्या दिवशी नगराध्यक्ष भरत शेठ शहा ह्यांचा सत्कार आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पुण्यामध्ये होता,
त्याच दिवशी पीडीसीसी बँकेमध्ये सकाळी आमची मीटिंग झाली आप्पासाहेबांसोबत, त्यांची वेळ घेतली होती. साहेबांना पुढे गेल्यानंतर माझे वडील मला म्हणले, तू शांत बस, तू काही बोलू नको, साहेबांचा विचार असेल तर आपल्याला थांबावं लागेल, आपल्याला साहेबांना मदत करावी लागेल. माझा बाप मला सांगतोय. मी म्हणलं वडिलांना, तुम्ही म्हणचाल तो माझा निर्णय राहील, माझी काय हरकत नाही. तिथून मिटिंगला गेलो आम्ही. ज्या दिवशी भरत शेठच्या पीडीसीसी बँकेत सगळेजण जेवायला होते, त्या दिवशी आपले काही पत्रकार बांधव पण होते. तिथे राहुल भैया ढवळे असतील, ते पण होते, त्यांनी पण पाहिलं होतं आम्हाला. आम्ही मिटिंगला चाललोय. प्रत्येक गोष्टीची कल्पना आहे सहकाऱ्यांना. पत्रकार बांधवांमध्ये माझे काय आहेत, आम्ही तरुण आहोत, एकमेकाचं काही गोष्टी बोलण्यात हितभूत आम्ही बोलत करत असतो. त्या नात्याने आम्ही सगळेजण बोलत असतो, बसत असतो, चहा पित असतो. त्यावेळेस पण बोलणं झालं, त्यांनी पाहिलं. ज्यावेळेस आमची मीटिंग बसली त्यावेळेस माझे वडील म्हणले आप्पासाहेबांना, साहेब तुम्ही उभा राहता असाल तर मी अभिजितला थांबवतो. तुमची इच्छा असेल तर सरळ सांगा, आम्ही तुम्हाला मदत करायला उभा राहतो. मित्र अभिजितला तयार केलेला आहे तसं. साहेब म्हणले, नाही नाही तात्या, मला नाही उभा राहायचं, मी उभाच राहणार नाही. मला माणसं म्हणतायत महाग लागलेत, उभा राहा, पण मला काय उभं राहायचं नाही. मग माझे वडील म्हणले की तुम्ही जर उभं राहणार नसाल तर पक्षाला आम्ही तिकीट मागू का? तुम्ही जर उभा राहत नसेल तर आम्ही पक्षाला तिकीट मागतो. स्पष्ट शब्द आहेत दादा. बाळमामाचं पण राहतात आहे, खोटं बोलत नाही. नाही तात्या, मला उभाच राहायचं नाही, मला वरचा शब्द दिलाय दादांनी. माझा तो विचार चालू आहे. तिथं मला हे करायचं नाही म्हणून मला खाली उभा राहा म्हणत असतील सगळे, पण मी उभा काय राहणार, प्रामाणिक सांगतो. तिथून ती परवानगी घेतली आणि मी पाया पडून म्हणलं, मग मी मतदारसंघात आजपासून फिरायला चालू करतो, सगळ्यांचा विश्वास घेतो, लोकांना विश्वास देतो. आणि कामाला सुरुवात केली. त्यानंतर फिरत असताना चुकून श्रेयस नलवड्यांनी, आपले पत्रकार साहेब आहेत, त्यांनी म्हणता येईल का वास्तव त्यांनाच माहिती आहे आजच्या परिस्थितीत, त्यावेळी चुकून म्हणावं लागेल, आजच्या वस्तुस्थितीमध्ये खरंच होतं. त्यांनी स्टेटसला ते ठेवलं, ते इच्छुक उभा आहेत म्हणून ह्या मतदारसंघात. त्या दिवशी सुद्धा वालचंदनगरचे मी माझी आपले मार्केट कमिटीचे सभापती आहे आपले भरतडे आबा, त्यांना घेऊन गेलो. त्यांच्या पुढेही खात्री केली. ते म्हणले मला नाही उभा राहायचं. मला सांगा, माझं काय चुकलं? काय चुकलं? भांडगाव सारखे ते कोपऱ्यापासून ते कांदलगावच्या ह्या उजनी धरणाच्या कोपऱ्यापर्यंत ते पडस्त येते त्या कोपऱ्यात, प्रत्येक उंबऱ्यात जाऊन प्रत्येक मतदाराला मी विश्वास दिला की मला जर तुम्ही आशीर्वाद दिला तर तुमचं मी पायाखालची माती कपाळाला लावून काम करेन. काय तर लोकांनी पैज लावल्या, पैज. अभिजित तांबेलेला तिकीटच मिळणार नाही, लावा 10,000 रुपयाची पैज. अशी बी घटना माझ्या समोर आहेत. असं का? मी गेल्या 5 वर्षामध्ये
काटेवाडापुरी जिल्हा परिषद सदस्य असताना प्रत्येक गोरगरिबाचं काम करत होतो. त्यामध्ये वैयक्तिक लाभाची कामं असतील, रस्ते कामं असतील, विविध विकास कामे असतील, अशामध्ये मी ठेकेदारी 5% 10% घेतले नाहीत. ही माझी चूक आहे. वैयक्तिक लाभामध्ये लोकांचे पैसे खाल्ले नाहीत, ही माझी चूक आहे. प्रत्येक गोरगरिबाच्या सुखदुःखात उभा राहिलो, आधार देण्याचं काम करत आलो, ही माझी चूक आहे. 5 वर्ष माझ्या बापाचा प्रपंच बाजूला ठेवून, 17 महिन्याची पोरगी बाजूला ठेवून लोकांना वेळ देतोय, ही माझी चूक आहे. बायको माझी सुशिक्षित आहे, रोज म्हणती, मुलगी बावा करती. काय चुकलं? तुम्हाला कुटुंब आहे, आम्हाला नाही. तुला उभं राहायचं असेल तर खर्चाची तयारी लागेल. कोण म्हणतं खर्चाची तयारी नव्हती? समाज हा खर्चावर आहे का? मतदार हे खर्चावर आहेत का? अहो, ज्यावेळेस रोज विश्वास येतो, रोज सुख दुःखात उभं राहतो ना, त्यावेळेस समाजाला माहिती असतं की कुठल्या वेळेला कोण उभं राहतं, कुठल्या वेळेला कुणाला खरी किंमत द्यायची आणि खरी कुणाला ताकद द्यायची. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला तिकीट घेण्याचा, शेवटच्या क्षणापर्यंत. शेवट असं लक्षात आल्यानंतर डॉक्टर शशिकांत तरंगे साहेबाला मी म्हणलं आणि वडील पण म्हणले, डॉक्टर साहेब आम्हाला नाही तिकीट मिळालं तर तुम्ही घ्या. वरिष्ठांना म्हणलं आम्हाला नाही देता आलं तर ह्यांना द्या, हरणावळ गुरुजीला द्या. पण स्थानिकला द्या. त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं, इथे गैरसमज काढतो की आप्पासाहेब उभा राहणार आहेत, कारण स्पष्टतेने सांगितलं होतं आम्ही उभं नाही राहणार. पळसच्या बिजवडीच्या उमेदवारांचाच कालवा इकडे चालला होता. त्यामुळं पांडुतात्या मार्केट साहेबांनीच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं, स्थानिकला प्राधान्य द्या, आयताना नको. काय समजायचं? शेवटच्या क्षणाला ज्या वेळेस आम्ही बारामती हॉस्टेलला आदरणीय दादांपाशी आमची सर्वांची मीटिंग झाली, त्यावेळेस 2 नाव पुढे आले. अमर भैया जगदाळे, अभिजित तांबिल. दादांनी पण आधी सांगितलं होतं ज्याच्या सर्वे मध्ये 1 नंबरला नाव येईल त्याला तिकीट. दादा आम्ही कष्ट केलं, आमचं सर्वे मध्ये नाव आलं. असं उर्दी दिल्यानंतर आम्ही अजून पळलो, अजून पळलो. सर्वे मध्ये नाव पाहिजे ना, मेरिट मध्ये आलं पाहिजे ना, अजून पळलो. काय झालं? त्या दिवशी म्हणताना पण तोंडून आलं अभिजितचं सर्वे मध्ये नाव. ते सगळे प्रश्न करतात ना. आम्ही आधीपासूनच जे म्हणत होतो, भैया पण फोन करत होते, तुम्ही फोन करत होता, सगळ्यांचे फोन येत होते, या इकडे या इकडे. काही लोक म्हणायचे इकडे राहून इथून पळून समोरच्या पक्षात जाण्याची आणि तिथून उभं राहण्याची हा तयारी करतोय. दादा काय चुकलं माझं? निष्ठाच ना. आज तुम्ही येते सगळे प्रश्न करतो, बाई आम्ही तुम्हाला आधीच म्हणतो. अहो मला हेच दाखवायचं होतं माझ्या समाज बांधवाला, सर्व समाजातील मायक्रो घटकांना, की मी गद्दार नाही, मी प्रामाणिक आहे, तुमच्यासाठी प्रामाणिक. माझे वडील प्रामाणिक आहेत, त्यांचे संस्कार मला आलेत, मी पण प्रामाणिक आहे. मी वेळेत त्यावेळी निर्णय घेतला असता ना दादा, आज जो घेतोय, मला जिल्हा परिषदला उभं नाही राहता आलं ह्याचं दुःख नाही. मला माझ्या समाज, प्रत्येक समाज बांधवाला, माझा धनगर समाज असेल, माझा माळी समाज असेल, माझा बौद्ध समाज असेल, माझा मातंग असेल, माझा रामोशी समाज असेल,
माझं मुस्लिम समाज असेल, सगळे जे घटक आहेत आपले, प्रत्येक बारीक घटकांवर मला विश्वास द्यायचा होता आज की मी गद्दार नाही, मी प्रामाणिक आहे, मी प्रामाणिक काम करतोय आणि मी माझा त्याग करून मी दुसऱ्यासाठी सुद्धा काम करू शकतो हे मला सिद्ध करायचं होतं दादा. म्हणून मी शेवटच्या क्षणापर्यंत लढलो, शेवटच्या क्षणापर्यंत. एबी फॉर्म घ्यायला आदल्या दिवशी संधी होती तुमची दादा, ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी आदल्या दिवशी संधी होती का? सकाळी 7 वाजता ज्यांना देव मातू त्यांच्या दारात गेलो त्यांनी आम्हाला समोर फोन केला आणि म्हणले की हा मतदारसंघ स्टँडिंग उमेदवाराचा आहे, असं का निर्णय घेताय? त्यांचं काम चांगलं आहे, नाही आपल्याला ह्यांना नाही द्यायचं, आपल्याला ह्यांनाच द्यायचंय. दादा ही वेळ जर आम्ही आमच्या कानाने ऐकत असेल बापले, तर माझ्या बापाचे डोळे जागलेले, टपकीने पाणी पडलं. ही लिस्ट आमची, माझ्या बापाच्या अश्रूची किंमत तिथं मला लक्षात आली, म्हणून मी आज इथं रिस्क घेऊन तुमच्या पुढे आज इथं प्रवेश केलेला आहे. काय चुकलं? काय चुकलं? माझा एकच प्रश्न आहे सगळ्यांना, समाज बांधवांना विचारायचंय, माझं काय चुकलं? का परिस्थिती नाही ही माझी चूक आहे असं आहे का? अहो मी म्हणतोय ना खर्चाची तयारी आहे. अरे जाहीर सांगतो, माझ्या वडिलांचा व्यवसाय थोडा तोट्यात गेला असेल, माझा सासरा खंबीर उभा होता अभिजित तांबेलेसाठी, सासरा म्हणून उतरलं होतं दादा. आणि ही गोष्ट सांगून आलो तुम्ही त्यांना सुद्धा. रस्त्यावर चालायला लागलं ना की मार्ग आपोआप मिळतात, हे मला कुठेतरी शिकवण आहे, म्हणून मी रस्त्यावर चालत राहतो, अडचणी सुटत राहतात. ज्यावेळेस आमच्या नेतृत्वाकडून समजतंय दादा, त्यावेळेस एकच मनात आलं की आता निष्ठेच्या पाण्याला वास आलाय आणि त्या वास आपल्याला थांबवण्यासाठी बांध फोडावा लागेल, म्हणून आज मी बांध फोडलेला. माझ्या वडिलांनी पण बांध फोडलेला आणि ते पाणी आता कुठेतरी नितळायला लागेल. विश्वास टाकलाय आता, कुणावर तरी टाकावा लागतो समाजात पुढे जात असताना. मग आमचे प्रवीण भाई आहेत, निर्णय घेताना तरी तसा विचार करताना मग भैयानवरच विश्वास टाकला, गारटकर दादांवर टाकला, जिल्ह्याचे नेते आमचे राहुल दादा कुल त्यांच्यावर टाकला आणि आज हा निर्णय घेतला. त्यानंतर मी संध्याकाळी 4 वाजता भेटलो आणि पाया पडून एकच प्रश्न विचारला, माझं काय चुकलं? माझी ही वेळ का? उद्यापासून माझ्या खऱ्या करिअरचे टर्निंग पॉइंटची लढाई आहे भैया. तुझ्यासाठी ह्यांचा फोन आला होता, बरोबर आहे, त्यांनी सांगितलं होतं हे येऊन गेले, पण आम्ही तिथंच होतो. मी म्हणलं प्रामाणिक सांगतो बापले का आम्ही तिथंच शेजारी होतो आणि आम्ही ऐकलंय सगळं. असं का? उत्तर नाही दिलं. त्या साक्षीला तरंगवाडी गोखळीचे 2 जण व्यक्ती आहेत, ते पण तिथं साक्षीला होते. मला नाव नाही घ्यायचं बिचारांचं, त्यांचं काय चुकतंय, त्यांनाही कळतंय खरं काय खोटं काय. ते बी डोळ्यात पाणी येत रडतच बाहेर आले. ते माझ्या खूप प्रेम करतायत. आणि शेवटी मी तेवढ्यात मला कुणाला तरी मी फोन उचलत नव्हतो, आपलं फॉर्म भरत नव्हतं, हे बी सांगतो तुम्हाला. अपक्ष जी पडला माझा, त्या संध्याकाळी जर एवढी खात्री पटली असेल तर वडील म्हणले विषय सोडून दे, आता आपल्याला काय संधी नाहीये आणि उभा नाही राहायचं.
तेवढ्यात मला कौटुंबिक एक अजून एक फोन आला. त्या 2 व्यक्तींपुढे तरंगवाडी गोकुळीच्या पुढे फोनवरनं त्यांना बोललं गेलं की अहो हा मुलगा खूप चांगला आहे, व्यक्ती खूप चांगले, स्टँडिंग आहे, कष्ट घेतायत, हे करतायत, असं का करताय? नाही नाही ती बघतो मी, माझं काय नाही. स्वभाव तर सगळ्यांनाच माहित आहे. काय चुकलं? आज बोलणं सुद्धा ही रिस्क आहे, तरी मी व्यथा मांडतोय. कारण भीती आहे सगळ्यांना, मला सुद्धा भीती आहे, पण बोलल्याशिवाय, समाजाला मांडल्याशिवाय कळणार नाही. एक म्हण आहे, बाळाला भूक लागली ना तर रडल्याशिवाय सुद्धा आईला कळत नाही बाळाला भूक लागली, तिला दूध पाजायचंय. मग मी आज रडल्याशिवाय कळणार नाही समाजाला खरी परिस्थिती तालुक्याची काय. पाया पडलो आणि आलो बाहेर निघून. दुसऱ्या दिवशी मला मिळाले, पक्षाने फोन दिलाय म्हणून, अधिकृत म्हणून आलो होतो सरडेवाडी पर्यंत. दादा मन मोठं करून, निष्ठा ना, एक निष्ठा. सरडेवाडी पैसे आले, अजून फोन आला, तुझा फॉर्म नाही भरला. शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगता येत नाही. बर कागद आम्ही गुंडाळून ठेवलेली परत काढली, परत भरला. तरी भैया म्हणतो हे बी फॉर्म घ्या, म्हणलं नको. 3 वाजेपर्यंत, 3 वाजून 2 मिनिटापर्यंत दादा नादी लावत ठेवलं. वडील काय हसतायत, वेळ बघतायत, पोराची धडपड किती चालू आहे हे बी लक्षात येत आहे त्यांच्या. बाप आहे शेवटी, आपण पण बाप झालोय आता, कळतं ना बापाच्या व्यथा काय असतात पोराबद्दल, पोरीबद्दल. 3 वाजून 5 मिनिटांनी आशा सोडली. विजय मारुती तांबेल माझे चुलते आणि माझे वडील राजेंद्र तांबेल कळत गळ घालून ढसा रडले. ही निष्ठा आमची दादा, ही निष्ठा. समाजात कमी पडत असेल तर सांगा दादा, समाजात कमी पडत असेल तर काम करण्यासाठी मी कुठे कष्टाला कमी पडलं असेल तर कोणी समाजातले बोट करून दाखवा. एका मिनिटात गप बसतो आणि राजकीय संन्यास घेतो. आणि एकच, वडिलांची अजून बी मानसिकता नव्हती नाही. मी इथं आलोय म्हणजे त्यांच्या मनाच्या विरोधात आलोय का, तर त्यांच्या अश्रूंची किंमत मला कळली. बापाने जन्म दिला हे माझ्यासाठी भाग्य आहे, तर का नाही मग त्यांच्या अश्रूची किंमत ठेवायची. म्हणून हा निर्णय मी आज घेतलाय दादा. मला कोणाबद्दल टीका विका करायची नाही. मी फक्त बाळूमामाच्या साक्षीने तुम्हाला वस्तुस्थिती मांडायला मी इथं बसलेलो आहे. जे काय घडलं, जे काय आतापर्यंत संघर्ष करत आलो ना, त्या गोष्टी मांडायसाठी बसलेलो आहे. वैयक्तिक माझ्या मनात कुणाबद्दल दोष नाही, नसणार आहे आणि कधी ठेवणारही नाही. कारण तालुक्यामध्ये इतकं काही चांगलं शिकायला मिळालेलं आहे की समाजामध्ये काम करत असताना गोरगरीब सामान्य माणूस खूप मनापासून प्रेम करणारा समाज आहे. खूप म्हणजे खूप भोळा आहे समाज. मी सांगतो दादा, ज्या दिवशी माझं तिकीट नाही ना जाहीर झालं, त्या दिवशी माझ्या कोकणातला धनगरी समाज सुद्धा माझ्या रडत होता. हो, हीच माझ्या घरी कामाची पावती आहे. मी तिथंच जिंकलो. मला तिकीट नाही मिळलं तरी मी तिथंच जिंकलो. मी जिल्हा परिषदेची लढाई नाही जिंकलो तरी तिथंच जिंकलो. माझे पंख किती जरी छाटायचे प्रयत्न झाले ना, तरी मी कष्ट करायचं थांबणार नाही. हे शब्द दादा डॉक्टर संजय हेगडेंना मी दिलेत का, अभिजित रडत होते, तू चुकीचा निर्णय घेऊ नको रे बाळा, तुझा बाप माझा दोस्त आहे. मी म्हणलं मी खचलेलो नाही.
मी तुम्हाला कष्ट करणारे माझे कष्ट थांबवणार नाही आणि तुम्हाला योग्य निर्णय घेतलेला डॉक्टर साहेब दिसेल. बस बाळा, तेवढीच मला अपेक्षा आहे. तुला शुभेच्छा आहेत माझ्या, पण योग्य निर्णय घे. वडीलधाऱ्यांच्या अशा अनेक फोन आले. खूप जणांची इच्छा आहे, 4 दिवस झालं, 5 दिवस झालं, भैया तुमची भूमिका मांडा. आम्ही काय मांडायची, आम्ही काय करायचं. भांडगाव सारख्या एक परकाळी वस्ती म्हणून आहे, त्या वस्तीला सुद्धा अर्धा किलोमीटर रस्ता नाही, मोटरसायकल जात नाही. तिथं अर्धा किलोमीटर अभिजित तांबेले तिथं जाऊन चालत जाऊन तिथं भेटला. प्रताप परकाळे त्याची आई, त्याला वडील नाहीत, त्यांना भेटलं, त्या आईच्या पाया पडलं, त्यांना विश्वास दिला. ते म्हणजे 2 मिनिटं भैया थांबा. मी म्हणले चहा नको, खूप झालाय. नाही तुम्ही थांबा, चहा प्यावंच लागेल. माझा चहा पिल्याशिवाय तुम्ही जायचं नाही. चुलीवर चहा ठेवला, 10 मिनिटात चहा झाला. तोपर्यंत औक्षणचं ताट केलं आणि औक्षणचं ताट घेऊन माझ्यासमोर उभा राहिल्या आणि मला बोवाळलं. मला म्हणल्या, भैया ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी सदस्य सुद्धा माझ्या उंबऱ्याला आला नाही दादा. असा शब्द आहे त्या आईचा, असा शब्द आहे. तुम्ही माझ्या घरी आलात, डोळे पुसले त्यांनी, म्हणले ग्रामपंचायतचं मला मतदान करायला ज्यावेळेस जायचं असतं ना, त्यावेळेस मी अर्धा किलोमीटर मी चालत जाते, तिथनं मोटरसायकलीवरती मी मतदान करायला जाते. आणि गावातल्या कुठल्या माणसाला जरी घर कोणी विचारत आले तर माझं घरी सापडणार नाही. तुम्ही माझ्या घरी आलात. कष्ट काय असतं ना, प्रामाणिक, हे माझी तुमच्या पुढे आज सांगायची वेळ आलेली आहे. त्यामुळे मी कोपऱ्यापासून हात जोडून सांगतो की मी आजपासून भारतीय जनता पार्टीचा झेंडा पकडलेला आहे. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माझे जिल्ह्याचे नेते राहुल दादा कुलदौंचे आमदार, या आपल्या इंदापूर तालुक्याचे नेते, माझे वडिलांचे सहकारी प्रदीप दादा गारेटकर, माझे दुसरे सहकारी, माझे सभागृहातले जिल्हा परिषदचे माजी सभापती माझे प्रवीण भैया माने, यांच्या नेतृत्वाखाली, सोबत पण नाही, नेतृत्वाखाली मी भाजपचा झेंडा आजपासून पकडलेला आहे. आणि खरी निष्ठा काय असते की मी आजपासून भारतीय जनता पार्टीला दाखवूनच देईल. मी बाळूमामाची शपथ घेऊन सांगतो, महाकालची शपथ घेऊन सांगतो आणि पंढरपूरच्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की आजपासून मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक काम करण्यासाठी झेंडा पकडलेला आहे. एवढंच माझ्या निमित्ताने सांगतो. कोपऱ्यापासून हात जोडून सगळ्यांना मी आभार मानतो. नमस्कार. इंदापूर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या येणाऱ्या 5 तारखेला होणाऱ्या इलेक्शनच्या अनुषंगानं या इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी जनतेला भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सर्वपक्षीय पॅनल या ठिकाणी उभा आहे. आणि इंदापूर तालुक्याला एक जनतेला एक सक्षम पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी पॅनल उभा केलेला आहे. आणि हे इलेक्शनच्या अनुषंगानं आज आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आणि एकदम हृदयापासून ते आपल्याला या ठिकाणी आता संबोधित होते. ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, आमचे सहकारी मित्र सन्माननीय अभिजित भैया तांबिले यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांचं या पक्षामध्ये मनपूर्वक असं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांच्याबरोबर आमच्या रेडणी गावचे माजी सरपंच व त्या भागातील सहकारी सन्माननीय शहाजी पाटील साहेब आहेत. बावडा भागातील आमचे सहकारी व
एकदम सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय महादेवजी कांबळे साहेब, समाधान कांबळे, लक्ष्मण गायकवाड, नौशादजी कांबळे, दादासाहेब शिंदे, तुषार कांबळे, त्याचबरोबर सगळ्या तरुणांचा अतिशय महत्त्वाचं मोठं संघटन ज्यांचं आहे ते सर्जेराव उर्फ पप्पू कलानी, आकाशजी कांबळे, शेटपळ हवेलीचे आमचे पंकज भैया नवले, धनाजी चव्हाण, रामचंद्र संतोषजी शिंदे, हिंगणगाव परिसरातील मनीष जाधव, त्यांचा सर्व मित्रपरिवार, त्याचबरोबर गणेश जाधव, पांडुरंग गिरी, बंडू उंबरे, दत्तात्रय करे, राहुल शिंदे, संतोष जाधव, विजय उंबरे, सागर, आमच्या वरकुटेचे तरुण सहकारी सागर भैया ठावरे, गणेशजी धडस, नवनाथजी दोलतोडे व सर्व सहकारी ज्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीवरती या ठिकाणी विश्वास दाखवला आणि प्रवेश केला, त्याबद्दल या सगळ्या सहकाऱ्यांचं मी आमच्या पार्टीच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना आश्वासित करतो की या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा मान सन्मान अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही राखू. त्याचबरोबर त्यांना चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी न्याय देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आमची भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निश्चित करेल. बांधवांनो, येणाऱ्या 5 तारखेला तुमच्या आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी इलेक्शन आहे. एका साईडला घराणेशाही, एका साईडला लोकशाही असं चित्र या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी बांधवांनो निर्माण झालेलं आहे आणि याला एक सक्षम पर्याय भारतीय जनता पार्टीनं मला वाटतं एक पॅनल आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. हे करत असताना मला आवर्जून सांगायचं, हे इलेक्शन आम्ही इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीला जर तुम्ही संधी दिली तर या भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य जेव्हा सभागृहामध्ये जातील तेव्हा इंदापूर तालुक्यामध्ये अनेक प्रलंबित कामं या ठिकाणी आहेत. त्यामध्ये दलित वस्ती योजनेअंतर्गत रस्ते असू द्या, अंगणवाडी असू द्या, जिल्हा परिषदेच्या शाळा असू द्या, स्मशानभूमी असू द्या, त्याचबरोबर दफनभूमी असू द्या, वैयक्तिक लाभाच्या योजना असू द्या, हे जास्तीत जास्त खेचून आणून इथल्या तमाम इंदापूर तालुक्याला जनतेला एक चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व विजय झाल्यानंतर हे उमेदवार न्याय देण्यात कमी पडणार नाहीत याची सुद्धा बांधवांनो या ठिकाणी आम्हाला खात्री आहे. शेवटी या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सरकार आहे, देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देश हा विश्वामध्ये एक चांगली घौडदौड या ठिकाणी करत आहे आणि त्यांच्याच देशाप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा विकासाची घोडदौड एक मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चालवलं आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं बांधवांनो या ठिकाणी सुरू आहेत. आपल्याला मध्यंतरी माहिती आहे 29 महानगरपालिकेचं या ठिकाणी इलेक्शन झालं आणि 29 महानगरपालिकेपैकी 25 महानगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी बांधवांनो आल्या. एवढा ठाम भक्कम पाठिंबा, भक्कम आशीर्वाद या ठिकाणी देवा भाऊंना आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या जनतेनं बांधवांनो या ठिकाणी दिला. खूप मोठा विश्वास या भारतीय जनता पार्टीवरती तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचा या ठिकाणी निश्चित आहे. तुम्हाला आवर्जून सांगायचं, या महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात सुंदर योजना जी आदरणीय देवेंद्र भाऊंनी या ठिकाणी सुरू केली ती म्हणजे लाडकी बहीण योजना. हे भाऊ या ठिकाणी मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना या ठिकाणी सक्षमपणे चालू ठेवली. कित्येक विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली, ही योजना बंद होणार, असं होणार, तसं होणार. परंतु देवा भाऊंनी सांगितलं की मी जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. ही सुद्धा ठाम भूमिका आदरणीय देवेंद्र भाऊंनी या ठिकाणी बांधवांनो घेतली. इंदापूर तालुक्याचे व पुणे जिल्ह्याचे या ठिकाणी झुंजार नेते सन्माननीय प्रदीपदादा गारटकर यांनी देखील आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये बांधवांनो एक महिन्याखाली या ठिकाणी प्रवेश केला. गारटकर दादा आल्यामुळे निश्चितच पुणे जिल्ह्यासह इंदापूर तालुक्याची खूप मोठी ताकद भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी बांधवांनो वाढलेली आहे. गारटकर दादा सुद्धा एक झंझावाता या ठिकाणी काम गारटकर दादांचं या ठिकाणी बांधवांनो आहे. प्रत्येक गोष्टीला कुठं अन्याय झाला, कसलंही सहकार्य लागलं तर गारटकर दादा या ठिकाणी धावून येतात. संघटना काय असती या ठिकाणी दाखवून देण्याचं काम सुद्धा आदरणीय गारटकर दादा या ठिकाणी दाखवून देतात. आज गारटकर दादांवरती कशा पद्धतीचा या ठिकाणी या
अन्याय झाला हे आपल्या जनतेला तमाम या ठिकाणी माहिती आहे. पण दादा कधी ही गोष्ट सांगत नाहीत, कारण की गारटकर दादा हे लढवय्ये नेते आहेत आणि त्यांनी भूमिका घेतली की आपण भारतीय जनता पार्टी बरोबर या ठिकाणी यायचं आणि लढायचं. आणि गारटकर दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण कार्यकर्ते मिळून चांगल्या पद्धतीने इथं संघटना बांधण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि ही संघटना बांधत असताना या इंदापूर तालुक्यामध्ये जेव्हा जिल्हा परिषद व पंचायत समितीचं या ठिकाणी इलेक्शन जाहीर झालं आणि भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी मुलाखती घेतल्या, तेव्हा मला आनंदाने आपल्याला सांगायचं आहे, या पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त इच्छुकांची संख्या कोणत्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं होती, तर ती इंदापूर तालुक्यामधून होती. आपल्याला 24 जागा या ठिकाणी निवडायच्या होत्या, 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीला. यासाठी जवळपास 200 आणि 29 जागेसाठी या ठिकाणी इच्छुकांचे फॉर्म आले होते आणि 229 पैकी फक्त भारतीय जनता पार्टीला 24 जागा या ठिकाणी निवडल्या गेल्या. यामध्ये आमच्या शिल्लक राहिलेल्या कार्यकर्त्यानं सगळ्यांनी खूप मोठ्या मनानं या ठिकाणी फॉर्म काढून घेतले. आज फॉर्म काढायची मुदत या ठिकाणी शेवटची होती. ज्यांनी फॉर्म काढून घेतले हे खूप तगडे या ठिकाणी उमेदवार होते, विजयी उमेदवार होते. त्यांनी खूप मनाचा मोठेपणा दाखवला आणि भारतीय जनता पार्टीसाठी त्यांनी फॉर्म काढून घेऊन परत पार्टी या प्रचारामध्ये या ठिकाणी सहभागी झाले. त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं फॉर्म काढून घेतलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं देखील मी या ठिकाणी बांधवांनो आभार मानतो. हे इंदापूर तालुक्यामध्ये अशी परिस्थिती बांधवांनो या ठिकाणी निर्माण झालेली आहे की पुढचे सगळे पक्षाची लोक किंवा नेते मंडळी अशी म्हणतात, तिथं पत्रकार बांधव आहेत, त्याच्या व्हिडिओ क्लिपसुद्धा संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये फिरलेला आहेत की आता आम्ही सर्व पक्ष एक झालेलो आहे, त्यामुळं आम्हाला प्रचार करण्याची गरज नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी बांधवांनो नेते मंडळी या ठिकाणी करतात. जेव्हा ते ऐकलं तेव्हा खूप दुःख झालं बांधवांनो. शेवटी सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते आणि लोकांना मदत करण्यासाठी असते. आणि आता या सगळ्या तमाम माझ्या पत्रकार बांधव कार्यकर्त्यांना मला आनंदाने सांगायचं आहे की बांधवांनो, इथून पुढं या इंदापूर तालुक्यामध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कोणता असेल आणि या इंदापूर तालुक्याला ज्यांनी वाऱ्यावर सोडलं त्या जनतेला भारतीय जनता पार्टी कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. माझ्या तमाम इंदापूरातल्या जनतेला प्रत्येक गोष्टीला जिथं कुठं मदत लागेल, सहकार्य लागेल, त्यांच्या पाठीमागं ही भारतीय जनता पार्टी ठामपणे बांधवून या ठिकाणी उभी राहील, हे सुद्धा तुम्हाला मी आश्वासित करतो. एकीकडे बांधवांनो अशी गोष्ट होत असताना आपल्या या काही लोक म्हणतात की विकासासाठी आपण सर्वजण पक्ष या ठिकाणी एकत्र आलेलो आहे, परंतु तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की हा विकासासाठी तह नाही झालेला, तर ही कौटुंबिक तह झालेला आहे असं माझं म्हणणं आहे. आणि ते जनतेला या ठिकाणी आवडलेलं नाही. येणाऱ्या 5 तारखेला जेव्हा मतदान होईल आणि 7 तारखेला निकाल लागेल, तेव्हा या इंदापूर तालुक्यामध्ये जो राजकीय चिखल झालेला आहे, या राजकीय चिखलामध्ये कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही, ही सुद्धा बांधवांना माझ्या कार्यकर्त्याला खात्री आहे. आणि या भारतीय जनता पार्टीनं सर्व समावेशक, सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका या भारतीय जनता पार्टीच्या पॅनलमध्ये या ठिकाणी बांधवांनो दिलेली आहे. आज काही सहकारी म्हणतात की तुम्ही आता भारतीय जनता पार्टीच्या काही सहकाऱ्यांचं ऐकू नका, ही लोक 5 तारखेपर्यंत तुम्हाला काही बोलतील, गोड बोलतील, आम्ही आहे म्हणतील आणि 5 तारीख झाले की तुम्हाला या ठिकाणी सोडून देतील, हे त्यांनी या ठिकाणी स्टेटमेंट करत होते. परंतु मला आवर्जून या ठिकाणी नम्रपूर्वक त्यांनाही सांगायचं आहे आणि तमाम जनतेलाही सांगायचं आहे की तुम्ही फक्त सगळ्या पक्षांना, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 20 वर्ष संधी दिली, काँग्रेस पक्षाला 40 वर्ष संधी दिली, तुम्ही फक्त 5 वर्ष तमाम मायबाप जनतेला मला नम्र आव्हान करायचं आहे की भारतीय जनता पार्टीला तुम्ही संधी द्या. ही आमचे सर्व उमेदवार 24च्या 24 तुमचा सेवक म्हणून बांधवांना या ठिकाणी काम करतील, अशी मी तुम्हाला नम्रपूर्वक या ठिकाणी आज इथं नमूद करतो. काही लोकांना इथे सांगितलं गेलं की 5 तारखेनंतर ऊसाच्या अडचणी आल्या, पोलीस स्टेशनच्या अडचणी आल्या, महसूलच्या अडचणी आल्या, तर बांधवांनो मला विनम्रपणे सांगायचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आहेत. त्यामुळं साक्षात सरकार
हे आपल्या बाजूने भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे. पोलीस स्टेशनच्या अडचणी काय सांगायला लागलं कोण, तर गृह खातं हे भारतीय जनता पार्टीकडे आहेत आणि आदरणीय देवभाऊ आमचे सगळ्यांचे बॉस तिथं या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे कुठली पोलीस स्टेशनची ह्याची काय अडचण आणि कुठल्या कार्यकर्त्यांनी घाबरायची गरज नाही. काळ्या रातचं हाक मारा, तिथं बसलेले सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभे राहतील. हे सुद्धा तुम्हाला ठामपणे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी बांधवांना आपल्याला सांगतो. महसूल संदर्भात काय अडचणी आल्या तरी या राज्याचे सिंगम महसूल मंत्री, सिंगम जे लोकांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी या ठिकाणी ज्यांनी महाराष्ट्राला दिले. मग आपला जो गावामध्ये जो रस्ता पानंद रस्ता असू द्या किंवा ऑनलाईन सातबारा असू द्या किंवा ऑनलाईन 3 दिवसामध्ये नोंद लागली पाहिजे, अशा पद्धतीचं ज्यांनी चांगल्या पद्धतीने योजना आणल्या ते महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे महसूल मंत्री आहेत. त्यामुळे इथल्याही काय अडचणी असल्या तरी भारतीय जनता पार्टी आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व तमाम इंदापूर जनतेच्या पाठीमागं खंबीरपणे या ठिकाणी बांधवांनो उभी राहील. आता हे फक्त 8 दिवसाचा या ठिकाणी वेळ आहे. माझ्या तमाम सगळ्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे, आपल्या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते काही अंगानं नौके आहेत, त्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. ते सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील आमचे सर्व उमेदवार आहेत आणि त्यांना राजकीय अनुभव नसल्यामुळं या ठिकाणी त्यांनी प्रचार करताना ते घर टू घर प्रचार करत आहेत. कुणाला निरोप आला, कुणाला निरोप नाही आला तर हे स्वतःचा वैयक्तिक आपला प्रोग्राम समजून भारतीय जनता पार्टीसाठी सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन आपलं हे कमळ चिन्ह सर्वसामान्य घरापर्यंत या ठिकाणी पोचवून इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला या ठिकाणी न्याय द्यायचं काम येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी नक्की करील. ही सुद्धा बांधवांनो या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे. मगा जेव्हा अभिजित भैया तांबिले या ठिकाणी खूप मनापासून या ठिकाणी त्यांच्या वेदना सांगत होते तेव्हा आमच्या सुद्धा हृदयाला या ठिकाणी वेदना झाल्या. एक बांधवांनो कसं असतं, कुणावर तरी निष्ठा ठेवली, कुणासाठी तर काय केलं आणि त्यांनी जर न्याय नाही दिला तर शेवटी अशी अवस्था या ठिकाणी बांधवांनो होती. शेवटी अभिजित भैया तुम्ही काळजी करू नका, भारतीय जनता पार्टी ही सगळ्यांना न्याय देणारी पार्टी आहे. केडर बेस हा पक्ष या ठिकाणी आहे. तुम्हाला सन्मानपूर्वक वागणूक देऊन तुम्हाला न्याय द्यायचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टी नक्की करेल. हा सुद्धा मला या ठिकाणी बांधवांनो ठाम विश्वास आहे. या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आमचे देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो इंदापूर तालुक्यामध्ये पॅनल केलेला आहे, या पॅनलला या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील असतील, राजेदादा पांडे असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, त्याचबरोबर जयकुमार भाऊ गोरे असतील, आमचे नेते व आमच्या निवडणूक प्रमुख आदरणीय राहुलदादा कुल असतील, हे सगळे नेते मंडळीच्या सहकार्यानं या इंदापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये कसली तरी प्रलंबित विकासाची कामं असली तरी बांधवांना आम्ही ठामपणे या ठिकाणी करू, असं सुद्धा वचन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बांधवांनो देतो. इंदापूर तालुक्यामध्ये खूप मोठा स्फोटक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कोणत्याही गावामध्ये जावा, सगळ्या लोकांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे. सुप्त लाट या इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. एका बाजूला या ठिकाणी एक सगळा जनाधार व नागरिक आहेत आणि एका बाजूला सर्व पक्ष आहेत. त्याच्यामुळं मला ठाम विश्वास आहे येणाऱ्या 7 तारखेला या इंदापूर तालुक्यामध्ये कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. हा सुद्धा मला ठाम विश्वास या ठिकाणी निश्चित आहे. या इंदापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य मायबाप जनतेला मला विनंती करायची आहे की जे चुकीचं आहे त्याचा उघडपणे या ठिकाणी विरोध करा आणि मग ते राजकारण असो या समाजकारण असो, इतिहास हा टक्कर देणाराचा लिहिला जातो. आज या इंदापूर तालुक्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना व मतदार बंधूंना तालुक्याच्या या घराणीशाहीतून व दडपशाहीतून मुक्त करण्याची ही संधी आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी बांधवांना वाटतं. जे चुकीचं घडत असताना आज तालुका गप्प बसला तर आपल्याला पुढच्या पिढ्या कदापि माफ करणार नाहीत असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं बांधवांनो या ठिकाणी ठामपणे मत आहे. आणि चुकीचं घडत असताना जर आपण असं केलं तर इंदापूर तालुक्यातील पुढच्या पिढ्यांना गुलामी करावी लागेल असं चित्र आजच निर्माण झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीनं जर पॅनल दिला नसता तर इलेक्शन सुद्धा या ठिकाणी झाली नसती.
असं वातावरण या इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण केलेलं जात आहे. आणि कुणाच्या तरी घरातून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निर्माण करण्यापेक्षा, कुणाच्या तरी घरात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती ठरवण्यापेक्षा तमाम जनतेच्या न्यायालयात जाऊन गावागावात चावडीवर बसून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य ठरला पाहिजे असं भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी मत होतं. म्हणून आम्ही सक्षम पॅनल या ठिकाणी आपल्या जनतेला या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही जर कमळाचे बटन दाबले तर भविष्यात इंदापूरचा इतिहास लिहिताना सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल. जेव्हा जेव्हा तालुक्याचे या घराणेशाहीचं अतिक्रमण झाले तेव्हा इंदापूरच्या स्वाभिमानी जनतेनं व कार्यकर्त्यानं घराणेशाहीला बाजूला करून संघर्ष करून सर्वसामान्य कुटुंबातील भूमिपुत्रांना व आमच्या या सर्वसामान्य उमेदवारांना निवडून दिलं. हे इतिहास या इंदापूर तालुक्याच्या पानावरती सुवर्ण अक्षरानं लिहिला जाईल असा मला ठाम विश्वास आहे. आणि मला खात्री आहे की इंदापूर तालुक्यामध्ये 5 तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा भारतीय जनता पार्टीचे 24च्या 24 उमेदवार खूप मोठ्या फरकानं निवडून 100% येतील असा मला खात्री आहे. त्यामुळे अभिजित भैया, आता लढायची वेळ नाहीये, तर लढायची वेळ आहे ही मी तुम्हाला या ठिकाणी आज सगळ्यांच्या वतीने सांगतो. आणि भारतीय जनता पार्टी कसलीही आमच्या कार्यकर्त्यांवर अडचण आली अभिजित भैया तर तुमच्या पाठीमागं व आज प्रवेश करणारे जे आमचे सहकारी आहेत, मग महादेवजी कांबळे साहेब यांचं सुद्धा खूप मोठं काम आमच्या बाळगाव परिसरामध्ये या ठिकाणी आहे. त्याचबरोबर शहाजी पाटील साहेब असतील, या सगळ्यांचं खूप मोठं काम विजय बापू या ठिकाणी निश्चित या ठिकाणी काम आहे. त्यामुळं आता आपल्याला वेळ कमी असल्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी हे इलेक्शन हातामध्ये घ्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आपण मतदाराच्या स्वरूपामध्ये आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक हात जोडून तमाम जनतेला आवाहन करतो. आणि इथून पुढं प्रमुख विरोधी पक्ष म्हणून या इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, अन्य सर्व इलेक्शन, ग्रामपंचायत पर्यंतची सर्व इलेक्शन ही मजबूतीनं भारतीय जनता पार्टी लढेल आणि कार्यकर्त्यांना न्याय देईल ही सुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बांधवांना या ठिकाणी खात्री आहे. काही लोक अशी म्हणतात की आता जिल्हा परिषद पंचायत समिती बरोबर ग्रामपंचायतचं इलेक्शन सुद्धा असंच संयुक्त या ठिकाणी लढणार आहे. आणि तसे जर ते सर्व पक्ष एकत्र येऊन जर ग्रामपंचायतीला लढले तर आजच्या ग्रामपंचायतीचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न या इंदापूर तालुक्यातील गाव पातळीच्या कार्यकर्त्याला निर्माण जो झालेला आहे. आणि त्याचा पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टी त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं ठामपणे एक पाठीमागं राहील ही सुद्धा ग्वाही आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि माझ्या पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. सर्वप्रथम आज भारतीय जनता पार्टीत ज्यांनी प्रवेश केला ते माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे सहकारी मित्र राजेंद्र तांबिले यांचे चिरंजीव अभिजित तांबिले, त्याचबरोबर आमचे जुने सहकारी मित्र शहाजी पाटील, बावडा परिसरातील असलेले सर्व महादेवराव कांबळे असतील, समाधान कांबळे असतील, लक्ष्मण गायकवाड असतील, नौशाद कांबळे असतील, दादासाहेब शिंदे असतील, तुषार कांबळे, सर्जेराव तालुक उर्फ पप्पू कलाने असतील, आकाश विजय कांबळे, शेरपळ हवेलीचे पंकज नवले, धनाजी चव्हाण, संतोषजी शिंदे आणि हिंगणगावचे गणेश भीमराव जाधव असतील, म्हणून त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वप्रथम स्वागत करतो. दोघांनी सविस्तर भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. मी आपला अधिकचा वेळ घेत नाही, पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. तर आज विड्रॉलचा दिवस होता. आम्ही आमच्या बाजूने भरलेले जे बरेचसे फॉर्म जे आहेत ते फॉर्म्स आम्ही आज काढून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमल चिन्हावरती एक सक्षम असं पॅनल या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. या पॅनलमध्ये भिगवण शेटपळगडे जिल्हा परिषदेचे उमेदवार, कोमल हरिश्चंद्र बंडगर वडापुरी मालवाडी जिल्हा परिषदेचे उमेदवार, सतीश भीमराव पांढरे
कळसदेव बिचवडी जिल्हा परिषदेचे उमेदवार अनिता चांगदेव डुके, निमगाव शेळगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार दीपाली सचिन राऊत, वाचननगर बोरी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अमृता राजकुमार भोसले, संसद लासुर्डे गटाचे असलेले जिल्हा परिषदेचे उमेदवार धनश्री संदीप कांबळे, काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विलास रामचंद्र वाघमोडे, त्याचबरोबर बावडा लुमेवाडी जिल्हा परिषदेचे असलेले उमेदवार अंजली अभिजित भोगरे आणि पंचायत समितीचे असलेले उमेदवार भिगवण प्राजक्ता सचिन वाघ, शेटपळ पंचायत समिती दत्तू गेना वनवे, पळसदेव पंचायत समिती दीपाली महेंद्र काळे, बिचवडी पंचायत समिती उमेदवार रामदास सुखदेव चितळकर, माळवाडी पंचायत समितीचे उमेदवार वैशाली पांडुरंग मारकड, वडापुरी पंचायत समिती उमेदवार शारदा मारुतराव देशमुख, निमगाव पंचायत समितीचे उमेदवार गोरख बळीराम आदलिंग, शेळगाव पंचायत समितीचे उमेदवार शुभम भारत शिंगाडे, बोरी पंचायत समितीचे उमेदवार सचिन पोपट धापटे, वाचननगर पंचायत समितीचे उमेदवार भामा दादा भालेराव, लासुर्डे पंचायत समितीचे उमेदवार नितीन पोपट भिसे, सणसर पंचायत समितीचे उमेदवार पूनम अनिल शेंडगे, काटी पंचायत समितीचे उमेदवार शशिकांत गुलाब शेंडे, लाखेवाडी पंचायत समितीचे उमेदवार सौ लक्ष्मी अण्णा काळे, बावडा पंचायत समितीचे उमेदवार यास्मीन मुनीर अत्तार, डुबेवाडी पंचायत समितीचे उमेदवार सुधीर प्रकाश कोकाटे, अशा पद्धतीचे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही एक सक्षम पॅनल सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन आणि सर्व समावेशक असं पॅनल या ठिकाणी उभं केलेलं आहे. विशेष या ठिकाणी सांगावंसं वाटतं की या पॅनलमध्ये बावडा पंचायत समितीचे उमेदवार म्हणून आणि त्या परिसरातले असलेले मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते हे मुनीर अत्तार यांच्या पत्नीला म्हणजे यास्मीन मुनीर अत्तार या एक मुस्लिम महिलेला आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि सर्व ठिकाणी सक्षम अशा पद्धतीचे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. पॅनलची संपूर्ण प्रचार यंत्रणा या ठिकाणी तयार आहे. आज आत्ता या क्षणापासूनच आम्ही प्रचाराला सुरुवात करीत आहोत. 3 तारखेला रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार असणार आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते मंडळी आम्ही आज 1-2 दिवसामध्ये जाहीर करू. हे नेते मंडळी या इंदापूर तालुक्यामध्ये प्रचारासाठी येणार आहेत. या पद्धतीचा एक वार्तालाप आपल्याशी करण्यासाठी म्हणून आम्ही आपल्याला या ठिकाणी बोलवलं. तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पत्रकारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या सर्व आज जे भारतीय जनता पार्टीमध्ये आज काही लोक सामील झाले यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि जसा जसा प्रचार पुढे होत जाईल तसं तसं अनेक लोक ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. काही मोठे नेते मंडळी करणार आहेत, काही मोठमोठे ग्रुप आहेत ते लोक यामध्ये प्रवेश करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये एक सक्षम असलेली पार्टी ही अखंड राष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रामध्ये उभी असलेली पार्टी सक्षम पार्टी या इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा सक्षमपणे या ठिकाणी उभी राहिलेली आपल्या सर्वांना या पुढील काळामध्ये दिसेल. आणि आमची खात्री आहे हे जे पॅनल आम्ही उभं केलेलं आहे या पॅनलच्या माध्यमातून या इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये जो रोष या निवडणुकीमध्ये जो दिसतोय तो रोष या ठिकाणी या पॅनलच्या विजयामध्ये
तर हे रूपांतर विजयामध्ये करण्यासाठी तो रोष आम्हाला उपयोगी पडणार आहे असं आमची खात्री आहे. आणि आमचंही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही पुढं काय करणार हे देखील आम्ही सांगणार आहोत. त्यामुळं उद्याच्या या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा निकाल हा निश्चित पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे. हे भारतीय जनता पार्टीचं जे चिन्ह आहे कमळ, त्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आपण आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं अशा पद्धतीचं विनम्र आवाहन इंदापूर तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेला मी या ठिकाणी करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमचे मित्र पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित भाई तांबिले याचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश